नमस्कार. बरं, आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण डिजिटल मीडिया मार्केटिंगच्या एका अत्यंत हुशार आणि तितक्याच मोजक्या शब्दात मांडलेल्या हुकची उकल करणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर डिजिटल जगात आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी साध्या रोजच्या वापरातील गोष्टींचा कसा कल्पकतेने वापर केला जातो हे आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेचच सुरू करूया. आता इथली सगळ्यात रंजक गोष्ट कोणती माहितीये? तर अगदी मोजक्या शब्दांमध्ये या छोट्याशा भागाने जेवळ्याची आवड आणि थेट ॲप डाउनलोड करण्याचं एक आक्रमक कॉल टू ॲक्शन यांची कशी भन्नाट सांगड घातलीये. म्हणजे बघा, एकाच वाक्यात दोन पूर्णपणे वेगळी जगं एकत्र आणली आहेत. सुरुवातीला आपल्याला एका चविष्ट पदार्थाची भुरळ घातली जाते आणि ते वाक्य संपेपर्यंत चक्क एक न्यूज ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे, नाही का? तर यातील पहिल्या भागाकडे म्हणजेच पाककलेचा हुक आणि या रेसिपीच्या आमिषाची उकल करण्याकडे आपण वळूया. आता इथे लक्ष द्या. हे प्राथमिक आमिष कसं काम करतं हे अगदी स्पष्ट दिसतंय. भरली दूध वांगी या अस्सल मराठी पदार्थाच्या नावाला क्रीमी स्टफ्ड ब्रिंजल या इंग्रजी शब्दांची जोड दिलीय. नुसतं नाव वाचलं तरी आपल्या मनात एक प्रकारची घरगुती आणि पारंपरिक भावना निर्माण होते, बरोबर? त्यात क्रीमी हा शब्द एक प्रकारचा सेन्सरी अपील म्हणजे संवेदी आकर्षण निर्माण करतो. अन्नासारख्या अत्यंत मूलभूत गोष्टीचा वापर करून डिजिटल जगात सुरुवातीचा हुक म्हणून तो किती खुबीने वापरला गेलाय याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. बरं, आता फक्त मथड्यावर थांबू नका. या मजकुरासोबत दिलेल्या वेब पत्त्याच्या म्हणजेच URLच्या अगदी आतमध्ये दडलेले हे शब्द एकदा पहा. रेसिपी व्हिडिओ, हाऊ टू मेक ब्रिंजल आणि कुकिंग टिप्स. आता हे शब्द तिथे काही चुकून आलेले नाहीयेत बरं का. हे अतिशय विशिष्ट आणि सर्च करण्यासाठी सोपे असलेले कीवर्ड्स आहेत. यावरून एक अतिशय स्पष्ट रणनीती समोर येते. ज्यांना पाककलेची आवड आहे आणि जे रेसिपी शोधतायत त्यांना थेट आकर्षित करणं. थोडक्यात सांगायचं तर इंटरनेटवर वांग्याची भाजी कशी बनवायची हे शोधणाऱ्या प्रत्येकाला बरोबर याच पानावर खेचून आणण्यासाठी ही अचूक रचना केलीय. आता दुसऱ्या भागाकडे वळूया, जिथे आपण या रेसिपीचा नेमका स्रोत म्हणजेच वितरण प्लॅटफॉर्म पाहणार आहोत. इथे हा स्रोत अगदी स्पष्ट होतोय. हा आहे news18marathi.com. आणि विशेष म्हणजे हे त्यांच्या लाईफस्टाईल आणि फूड म्हणजेच जीवनशैली आणि अन्न या डिजिटल विभागात येतंय. आता यात गमतीचा भाग असा की एका मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिनीच्या प्लॅटफॉर्मवर एका वेगळ्याच अतिशय मऊ आणि घरगुती स्वरूपाच्या मजकुराला जागा दिली गेलीय. साहजिकच फक्त बातम्या वाचणाऱ्यांच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या आणि वेगळ्या प्रेक्षक वर्गाला जोडण्याचा हा स्पष्ट हेतू आहे. आणि आता येतो आपला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, अंतिम रूपांतरण. या सगळ्या मजकुराचं नेमकं खरं उद्दिष्ट काय आहे ते आता शोधूया. हां, इथला विरोधाभास पाहिलात? हे अगदी एका अचानक घेतलेल्या वळणासारखं आहे. डावीकडे पहा, एका बाजूला अतिशय घरगुती आरामदायी असा अन्नाविषयीचा मजकूर आहे जो आपल्याला एक छानशी रेसिपी देण्याचं वचन देतोय. आणि दुसरीकडे उजव्या बाजूला थेट एका न्यूज ॲप्लिकेशनसाठी केलेला अतिशय स्पष्ट मार्केटिंगचा आग्रह आहे. रेसिपीच्या बहाण्याला आणून अचानक एक डिजिटल उत्पादन वापरण्याची सक्ती कशी केली जाते याचं हे एक परफेक्ट उदाहरण आहे. हे वळण इतक्या वेगाने येतं की वाचणाऱ्याला या बदलाची अनेकदा जाणीवही होत नाही. बरं, आता आपण या मार्केटिंगच्या आग्रहाची थोडी फोड करूया. मजकुराच्या शेवटी असलेली ही माहिती वापरकर्त्याला ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी खूपच विशिष्ट आश्वासने आणि निर्देश देते. जसं की ताज्या बातम्या मिळवा, कोणत्याही वेळी कुठेही ॲप इन्स्टॉल करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे मोफत. इथे सगळ्यात मोठी लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती माहितीये? या टप्प्यावर अन्नाचा किंवा त्या भरली दूध वांगीच्या रेसिपीचा विषय पूर्णपणे सोडून दिला जातो आणि संपूर्ण लक्ष फक्त त्या वन लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करण्यावर केंद्रित केलं जातं. आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते एका डिजिटल वापरकर्त्याचा प्रवास म्हणून अतिशय सोप्या पद्धतीनं असं मांडता येईल. मोबाईल ॲप्लिकेशन जास्तीत जास्त लोकांनी वापरावं हा यामागचा मुख्य हेतू आहे. पहिली पायरी वांग्याच्या भाजीच्या रेसिपीच्या लालसेने क्लिक करणं. दुसरी पायरी वापरकर्त्याला अचानक बातम्यांच्या जगाची आठवण करून देणं आणि गरज निर्माण करणं. आणि तिसरी पायरी दिलेल्या लिंकद्वारे ॲप इन्स्टॉल करून घेणं. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय जाणीवपूर्वक आणि हुशारीने आखलेली आहे. हे सगळं सूक्ष्म विश्लेषण आपल्याला आधुनिक कंटेंट मार्केटिंग आणि डिजिटल ॲप स्ट्रॅटेजीच्या खऱ्या कार्यपद्धतीबद्दल एका अतिशय रंजक अशा अंतिम विचारावर आणून सोडतं. जेव्हा आपण इंटरनेटवर एखादी अगदी साधी गोष्ट शोधत असतो तेव्हा त्यामागे किती मोठी आणि वेगळी यंत्रणा काम करत असू शकते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. त्यामुळे जाता जाता हा प्रश्न आपण स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे. प्रेक्षक खरोखरच वांग्याच्या भाजीसाठी तिथे येत आहेत की बातम्यांसाठी तिथे थांबत आहेत?
या एका प्रश्नातच आजच्या डिजिटल माध्यमांचं खरं यश दडलंय. आशा आहे की या विश्लेषणामुळे आपल्याला डिजिटल मजकुराकडे पाहण्याचा एक नवीन आणि रंजक दृष्टिकोन नक्कीच मिळाला असेल.